नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची उत्तरे आपण बघूयात. सेट हा बी आहे तुमच्या माहितीसाठी. चला तर वेळ न घालवता सुरुवात करतो. पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? सामाजिक कामे सांगितलेली. एक, जोशी यांनी सोशल सर्व्हिस लिंक स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. नाहीये. बघा, चुकीचं काय आहे, कारण सोशल सर्व्हिस लिंकची स्थापना नाम जोशी यांनी केली असली तरी ती स्वतंत्र संस्था होती. प्रार्थना समाजाशी त्याचा संबंध नाही आहे. आता बाकी हे जे काही आहे ते सर्व काही योग्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक अ सोडून सर्व. अ कुठे नाहीये? इथे नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर राहील. आता पुढे, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यात खाली संबंधातील लिखाणाबाबत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. तर तो खटला लोकमान्य टिळक यांच्यावरती दाखल केलेला होता. पर्याय क्रमांक 1. आता पुढे, 1887 मध्ये मद्रास येथील झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? तर ते बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली झाले आणि विशेष म्हणजे ते पहिले मुस्लिम अध्यक्ष ठरलेले होते. ठीक आहे, हा कोणाचा चुकायला नको प्रश्न. पुढे जोड्या लावा प्रश्न आहे. जोड्या लावा हा पण रिपीट झालेला प्रश्न आहे. मला वाटतं हा राज्यघटनामध्ये कुठेतरी रिपीट झालेला होता. चला, अचूक जोड्या लावायच्यात आपल्याला. भारतात सुशासन कायदा म्हणजे 1857च्या उठावानंतर 1858ला जी काही बदल झाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर 1858ला काय बदल झाला, तर भारतामध्ये भारत मंत्री पदाची निर्मिती करण्यात आली. मग हे पर्याय क्रमांक कुठला? पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर भारतीय परिषद किंवा कौन्सिल कायदा 1909 नी काय झालेलं होतं, तर 1909च्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्यात आलेला. हिंदू मुस्लिम फूट पाडण्याचं हे कटकारस्थान होतं. ओके. भारत सरकार कायदा 1919 आणि 35 याच्यामध्ये जास्त काही फरक नाहीये. 1919च्या कायद्यानुसार काय झालं, द्विदल शासन पद्धती चालू झाली, पण ती कुठे झाली? 1919 प्रांतामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि 1935 नंतर केंद्रात द्विदल शासन पद्धती. म्हणून ह्या जे काही जोड्या लावल्या तर योग्य उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे की जोड्या लावाच आहे. मोपल्याचा बंड, कोलमाचा बंड, कोलांचा उठाव, संथाळाचा उठाव आणि भिल्लांचा उठाव, या उठावाची आपल्याला जोड्या लावायचा आहे. पहिल्यांदा मोपल्याचा जो काही बंड झाला तो कुठे झालेला आहे, तर तो मलबार किनारा म्हणजेच काय, केरळ. ठीक आहे. त्याच्यानंतर कोलांचा उठाव हा जो काही झालेला आहे तो बिहार, विशेषतः छोटा नागपूर परिसर, म्हणून आपल्याला काय चूज करावं लागेल इथे? बिहार. ओके. संथालाचा उठाव हा कुठे झालेला होता? संथालाचा उठाव हा बंगाल आणि बिहार मधील ज्या काही राजमहल टेकलेल्या होत्या तिथे झालेला होता. म्हणून आपल्याला इथे काय चूज करावं लागेल? आता राहिला कुठला? बंगाल. हा थोडा संदिग्ध आहे, पण जर हे बघितलं तर हे थोडं तारतम्य आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आणि भिल्लाचा उठाव शेवटी राहिलेला. भिल्ल कुठे आहेत? खानदेश, महाराष्ट्र. ओके. मग पर्याय क्रमांक कुठलं योग्य उत्तर राहील? पर्याय क्रमांक 1 या जोड्या योग्य जुळल्या जातील. ठीक आहे. आता पुढे, 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळे वाल्याविरुद्ध उठावात यश मिळवण्याचे कारण कुठले होतं? तर याचं कारण काय आहे, तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. याच्यातलं फक्त म्हणजे उत्तर काय राहील? फक्त ए बी डी उत्तरच बघून घेऊयात ना. उपक्रमशीलता व सहकार्य हे आहे. संघटना व शिस्त आहे. पडलेली फूट आहे का? नाहीये. सगळे मळेवाले एकत्र झाले होते म्हणून हे सोडून. आणि डी, हिंदू मुस्लिम ऐक्य ऑब्विसली होते. 1857च्या उठावामध्ये विशेषतः बहादूर शाह यांना नेतृत्व दिलेलं होतं, तुम्हाला तर माहितच आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 सोडून बाकी म्हणजे विधान 3 सोडून बाकी सर्व योग्य, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढे जोड्या लावत आहे. जोड्या लावावरती इतिहासावरती चक्क 3 प्रश्न विचारले गेले. चला, तर मुकुंदराव पाटील हा पण रिपीट झालेला आहे कुठल्या तरी परीक्षेमध्ये. बरोबर आहे. मुकुंदराव पाटील यांनी दीनमित्र. ठीक आहे. कोठारी यांचं काय? आता जागरूक आणि जागृतीमध्ये कन्फ्युजन झालेलं असू शकतं. कशाचं? कोणाचं? ठीक आहे. कोठारी यांचं जागरूक हा वृत्तपत्र आहे. ओके. आणि त्याच्यानंतर पाळेकर यांचा जागृती. ठीक आहे. इथे कन्फ्युजन काहीच झालेलं असू शकतं. श्री
शिंदे यांचं काय विजयी मराठा. मग पर्याय क्रमांक कुठला येईल योग्य? अचूक उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे छत्रपती शाहू महाराजांविषयी प्रश्न आहे. छत्रपती शाहू संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? ओके, तर सक्तीचं मोफत शिक्षण बरोबर, विविध कला आणि कलाकारांना आश्रय बरोबर, विधवा पुनर्विवाह कायदा पारित बरोबर, कोल्हापूर शाहूपुरी म्हणजे बाजारपेठ बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर राहील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेले नाही? बघा, आता रणदिवे हे थोडं संदिग्ध आहे, यांनी भूषवलेले नाहीयेत असं मी सध्या तरी चूज करेल. सरोजिनी नायडू हे होत्या, दास होते आणि नेहरू पण होते. म्हणून पर्याय क्रमांक याचं उत्तर जे काही आहे फक्त म्हणजे पर्याय क्रमांक 4. इथं कन्फ्युजन बघा, इथं हे तारतम्य ठेवणं गरजेचं आहे. हे तरी मी चूज करू शकतो, परंतु याला आन्सर की अंतिम येईपर्यंत बघा आणि तुम्ही कमेंट मध्ये टाका की तुम्हाला काय वाटतं. मी रणदिवे इथे चूज करतोय. ठीक आहे. आता 10वा प्रश्न म्हणजे इतिहासामधला शेवटचा प्रश्न काय आहे? रिकाम जागा या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. तर तो चार्ल्स फोर्जेट हा होता. म्हणजे पर्याय क्रमांक 4. ओके, आता बाकीचे प्रश्न नंतर बघूयात. इतिहासाचे हे तुम्ही चेक करून घेतले. आता प्रत्येक विषयानुसार आपलं स्पेशल व्हिडिओ राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सेवा अकॅडमीला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा.